लहरा दो लहरा दो. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत हर घर तिरंगा याबद्दल. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशाची भाषा, संस्कृती, परंपरा, वेशभूषा आणि जीवनपद्धती वेगवेगळी असली तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशाबद्दलचा अभिमान आणि प्रेम एक समान आहे. आपल्या राष्ट्राचे प्रतीक असलेला तिरंगा ध्वज प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या हर घर तिरंगा या अभियानाला विशेष महत्त्व आहे. हर घर तिरंगा अभियान. हर घर तिरंगा हे भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या काळात सुरू करण्यात आलेले देशभक्तीपर अभियान आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश प्रत्येक नागरिकाला आपल्या राष्ट्रध्वजाशी जोडणे आणि प्रत्येकाच्या मनात राष्ट्राभिमानाची भावना निर्माण करणे हा आहे. या अभियानामुळे नागरिकांनी आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवावा आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आठवण ठेवावी असा संदेश देण्यात आला. हे अभियान केवळ घरावर ध्वज लावण्यापुरती मर्यादित नसून राष्ट्राबद्दलची जबाबदारी आणि प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम आहे. आपल्या तिरंग्याचे महत्त्व. भारतीय राष्ट्रध्वजामध्ये 3 रंग आहेत. वरचा केसरी रंग शौर्य, त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे. मधला पांढरा रंग शांतता आणि सत्याचे प्रतीक आहे. खालचा हिरवा रंग समृद्धी, विकास आणि निसर्गाशी संबंधित आशावादी भावनेचे प्रतीक मानला जातो. तिरंगाच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. त्याला 24 आरे आहेत. अशोक चक्र हे सतत पुढे जाण्याचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे. त्यामुळे तिरंगा आपल्याला धैर्य, शांतता, प्रगती आणि कर्तव्य यांची आठवण करून देतो. हर घर तिरंगा अभियानामुळे देशभक्तीची भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये अधिक दृढ झाली. घराघरांवर तिरंगा फडकताना पाहिल्यावर प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण होते. देशभक्ती म्हणजे केवळ राष्ट्रगीत म्हणजे किंवा ध्वज फडकवणे नव्हे. देशाची प्रगती करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, पर्यावरणाची काळजी घेणे, कायद्याचे पालन करणे आणि इतर नागरिकांचा आदर करणे ही सुद्धा देशभक्तीच आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण. आपल्याला स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही. असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. अनेकांनी तुरुंगवास सहन केला, अनेकांनी आपल्या सुखाचा त्याग केला आणि अनेकांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. घरावर तिरंगा फडकवताना आपण या महान स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण केले पाहिजे. त्यांच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात स्वाभिमानाने जीवन जगत आहोत. एकतेचा संदेश. भारतामध्ये अनेक धर्म, भाषा, जाती आणि संस्कृती आहेत. तरीही राष्ट्रध्वज आपण सर्वांना एका सूत्रात बांधतो. तिरंगा हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा समूहाचा नसून संपूर्ण भारताचा आहे. हर घर तिरंगा अभियानामुळे एक देश, एक भावना आणि एक राष्ट्राभिमान हा संदेश समाजात पोहोचतो. तिरंगा आपल्याला विविधतेत एकतेचे महत्त्व शिकवतो. विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहाने सहभागी व्हावे. मात्र तिरंग्याचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. राष्ट्रध्वज फडकवताना त्याच्याशी संबंधित नियम आणि शिष्टाचार पाळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना तिरंगाचे महत्त्व सांगावे. देशाचा इतिहास, स्वातंत्र्यलढा आणि संविधान यांचा अभ्यास करून जबाबदार नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा. आपल्या तिरंग्याचा सन्मान करावा. राष्ट्रध्वज हा आपल्या देशाचा मानबिंदू आहे. त्यामुळे त्याचा वापर करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. तिरंगा जमिनीवर पडू नये, त्याची विटंबना होऊ नये आणि त्याचा अनादर होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. अभियान संपल्यानंतरही तिरंग्याचा योग्य प्रकारे सन्मान राखणे आवश्यक आहे. देशप्रेम दाखवताना राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि नियम यांना नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे. हर घर तिरंगाचा संदेश केवळ ध्वजापुरता मर्यादित नसावा. तिरंग्याचा सन्मान करण्याबरोबरच आपण आपले घर, शाळा, गाव आणि शहर स्वच्छ ठेवले पाहिजे. स्वच्छ भारत, शिक्षित भारत, सक्षम भारत आणि पर्यावरणपूरक भारत घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान दिले पाहिजे. देशाच्या प्रगतीत आपला छोटासा वाटा देखील महत्त्वाचा असतो. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे जनजागृतीचे प्रभावी माध्यम बनले आहे. हर घर तिरंगा अभियानाच्या काळात अनेक नागरिकांनी तिरंग्यासोबतचे फोटो आणि देशभक्तीपर संदेश सोशल मीडियावर शेअर केले. यामुळे
देशभक्तीची भावना मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचली, मात्र सोशल मीडियावरील संदेशाबरोबरच प्रत्यक्ष जीवनातही देशासाठी जबाबदारीने वागणे महत्त्वाचे आहे. तिरंगा दिसला की प्रत्येक भारतीयाच्या मनात एक वेगळीच भावना जागृत होते. तो आपल्या स्वातंत्र्याची, संविधानाची, लोकशाहीची आणि राष्ट्रीय एकतेची आठवण करून देतो. सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक असोत, शेतात मेहनत करणारे शेतकरी असोत, विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारे वैज्ञानिक असोत किंवा देशाच्या विकासासाठी काम करणारे नागरिक असोत, प्रत्येकाच्या योगदानामुळे भारत मजबूत होत आहे. हर घर तिरंगा अभियानातून मला एक महत्त्वाचा संदेश मिळतो. देश आपला आहे आणि त्याच्या प्रगतीची जबाबदारी देखील आपली आहे. मी माझ्या देशाचा आदर करेन, राष्ट्रध्वजाचा सन्मान करेन, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखेन, पर्यावरणाचे संरक्षण करेन आणि समाजातील इतर नागरिकांशी प्रेमाने वागेन. देशाच्या प्रगतीसाठी माझ्या क्षमतेनुसार योगदान देण्याचा प्रयत्न करेन. हर घर तिरंगा हे केवळ घरावर तिरंगा फडकवण्याचे अभियान नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान, एकता आणि जबाबदारीची भावना जागवणारे अभियान आहे. घराघरांवर फडकणारा तिरंगा आपल्याला आपल्या स्वातंत्र्याची आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानांची आठवण करून देतो. तिरंग्याचा सन्मान करणे म्हणजे आपल्या राष्ट्राचा सन्मान करणे होय. चला, आपण सर्वजण एकत्र येऊन भारताला अधिक स्वच्छ, सुंदर, शिक्षित, सक्षम आणि विकसित बनवण्याचा संकल्प करूया. तिरंगा आपल्या घरावरच नव्हे, तर आपल्या मनातही सदैव फडकत राहो. जय हिंद, वंदे मातरम. मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र, जय भारत, जय हिंद.